धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यातील भूम, परांडा, कळंब, धाराशिव, लोहारा, उमरगा यासह सर्वच भागात पाऊस कोसळतोय। भूम तालुक्यातील अंबी इथल्या नदीला पूर आलाय। गावातील अंबिका देवी मंदिराच्या पायऱ्या पाण्यात गेल्यात। कळंब तालुक्यातील संजितपूर इथल्या तेरणा नदीला पूर आलाय। सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेले। शेतांना तलावाचं स्वरूप आलंय। रात्रीपासून जिल्हाभरात पावसाचा जोर वाढलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून। बालाजी, पावसाचं पाणी शेतात न जातं तोच पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अपडेट्स आता काय नेमकी परिस्थिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा हे जे पूर सदृश्य जी गावं आहेत किंवा हा जो भाग आहे या ठिकाणी मोठा पाऊस वाढलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झालेली जी आहे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे। भूम तालुक्यातील आंबे येथील अंबिका देवी मंदिर जे आहे ते पूर्णपणे पाण्याने वेढलेलं आहे। अगदी पायऱ्यापर्यंत हे जे पाणी आहे पावसाचं ते तिथपर्यंत आलेलं आहे। तर कळंब तालुक्यातील संजितपूर येथील तेरणा नदीचा पूल जो आहे तो पूर्ण पाण्याखाली आता गेलेला आहे। त्यामुळे या गावचा देखील संपर्क तुटलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची बॅटिंग जी आहे ती सुरुवातीला पाहायला मिळते। ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी बालाजी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।